लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि नांदेड जिल्ह्याला लागून असलेल्या दळकनाळ बोरगाव परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे। 9 दिवसांपूर्वी लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे गाव शिवार पाण्याखाली गेलं होतं, मात्र ते पाणी पूर्णपणे ओसरायच्या आतच पुन्हा तुफान पावसाने पुराचा कहर केलाय। काल जिल्ह्याभरात मुसळधार पावसाची संततधार झाली। मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा यांसारख्या मुख्य नद्या दुथडी भरून वाहत होत्या। अनेक लहान नद्या नाल्यांना प्रचंड पाणी आल्यानं त्यांचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरले। लेंडी नदीच्या उपनद्यांना पाणी आले ते पाणी दळकनाळ बोरगाव या गावाच्या शिवारात आले। परिसरातील शेतं पुन्हा पाण्यात बुडाली। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी। लातूर जिल्ह्यातील भीर तालुक्यातील दळकनाळ आणि बोरगाव या गाव या सध्या आहोत। मागील 8 दिवसापूर्वी या गावामध्ये प्रचंड पाऊस झाला होता आणि हा काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे आपण पाहू शकतो की लेंडी नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असून या पुरामध्ये शेकडो एकर जमीन वाहून गेला असून या ठिकाणी आहोत आपण ग्रामस्थ बोलणार आहोत। भरपूर पाऊस पडलेला आहे। हरडणी लागली, समजी जमीन हावून गेली आमची। गावाने घराने बोरगावांचे पाणी शिरलं, सर्व नुकसान भरपूर झाले साहेब। प्रशासनाचे अधिकारी एवढेच भेटल्या आले नाही साहेब, आले आपले काय आमदार साहेब आले, येऊन बघलेलं त्याचं पाणी चालू आहे। पहिले बी येऊन बघून गेले लोक। कशी परिस्थिती आहे गावाची? नाही काहीच नाही साहेब, काहीच माणसाचं माणसामध्ये राहायचीच नाही आता। सर्व भरपूर नुकसान झाले साहेब। बोरगाव दळकनाळ जमीनच गेली आमची पार वाहून। घरावर पाणी वगैरे गेलं ना, घरानं पार घर गाळीपासून काहीच नाही, जवारी तर नाही ती त्यांची बोरगाववाल्याची। आमच्या देखील दळकनाळमध्ये पहिल्या वेळेस पाऊस शिरलेला, तर ह्या वेळेस जरा पाऊस आला नाही, पण भरपूर नुकसान झाले साहेब। आता मागच्या वेळेसपेक्षा कालचा पाऊस मोठा आहे का? मोठा भरपूर मोठा आहे। ते ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे। या पुलाचं पाणी वाहत आहे, त्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे। शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांची जमीन होऊन गेलेली आहे। प्रशासनाचे अधिकारी आणि आमदार साहेब सध्या या भागात पाहणी करत आहेत। शेतकऱ्यांनी एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळाली पाहिजे। विजय कवाळे, सौराष्ट्र, लातूर। उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी भर पावसात गावांना भेटी दिल्यात, परिस्थितीची पाहणी केली आहे। प्रशासनातील अनेक अधिकारी या ठिकाणी यावेळी उपस्थित होते। 17 ऑगस्टला सुद्धा अतिशय भयंकर परिस्थिती दळकनाळ आणि बोरगावची पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि आज सुद्धा अतिशय प्रचंड मोठा पाऊस दळकनाळ बोरगाव आणि या परिसरामध्ये त्या ठिकाणी होतोय आणि अक्षरशः पूर्णपणे जनजीवन विस्कळीत त्या ठिकाणी झालेला आहे। मी स्वतः आज या ठिकाणी पाहण्यासाठी आलो, सगळं प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप वाईट परिस्थिती। अक्षरशः शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, रस्त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, लाईटचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी जनतेची खूप मोठी मनुष्यहानी झालेली आहे, पण प्राणहानी खूप मोठी त्या ठिकाणी झालेली आहे। म्हणून सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या लोकांना ज्या पद्धतीनं शासनाचे निकष आहेत ते त्या निकषाप्रमाणे ती मदत तर पहिल्यांदा द्याच, पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी स्वतः आज इथली पाहणी झाल्यानंतर फोनवरून त्यांना ही सगळी कल्पना त्या ठिकाणी देईन आणि एक वेगळं पॅकेज ह्या दळकनाळ बोरगावला देण्यासंदर्भामध्ये मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे। आणि आज तुम्हाला पाहते की मी इथं पूर परिस्थितीचा पाहणी करण्याकरता आलेलो आहे आणि इतकी वाईट परिस्थिती आहे, तुम्ही बघितलं असाल सगळीकडे पाणीच पाणी त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून मला आज तरी माझ्या शेतकऱ्याला, माझ्या जनतेला कशा पद्धतीने मदत करता येईल हे बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करीत आहे।